सुरुवातीलाच मित्रांनो, जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या शिंदेगडाच्या बाबतीतली मित्रांनो, या घडीच्या या बातमीने सध्या शिंदेगडामध्ये प्रचंड गदारोळ, अस्वस्थता आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गोटामध्ये प्रचंड मोठा विजयी धमाका। नेमकी काय आहे बातमी, आपल्या नेमकं महाराष्ट्रात काय घडलंय, उद्धव ठाकरेंनी कसं पाजलं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाणी, तर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या सोबत घडलं तशाच प्रकारे आता एकनाथ शिंदेच्या सोबत देखील घडताना जाणवत आहे। मित्रांनो, जाणून घेऊया या घडीची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि आता ज्या घडीला ज्या बातमीने सध्या शिंदेगडातील आमदार, मंत्री आणि खासदार यांना बसलाय सगळ्यात मोठा धडाका। नेमकं काय घडलंय मित्रांनो, या व्हिडिओसाठी आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण एका मिनिटात कसं फिरलंय जाणून घेऊया देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट। मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ज्या प्रकारे राजकारण झालं, ज्या प्रकारे शिवसेना फोडली, पक्ष फोडला, चिन्ह नेलं, मंत्र्यांना चोरलं, आमदारांना चोरलं, नेत्यांना चोरलं, नव्हे तर संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला। परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे एकनाथ शिंदेनी या प्रकारचं राजकारण केलं ते राजकारण संपूर्ण अवघा महाराष्ट्र पाहत होता। आणि आता मात्र तशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची देखील अवस्था महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट होत चाललेली आहे। शिंदेसोबत असलेल्या बड्या नेत्यांनी आता जय महाराष्ट्र करत राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठा खळबळ उडवली आहे। एकनाथ शिंदेना देखील सोडून जाण्याच्या तयारीत आमदारांची, मंत्र्यांची नावं सध्या समोर आली आहेत। मित्रांनो, राज्यात ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सोडून गेले तशाच प्रकारे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल देखील खूप मोठ्या घडामोडी समोर येऊ लागलेल्या आहेत। आणि उद्धव ठाकरेंचा हा शिक्सर म्हणावा लागेल की नेमकं काय जाणून घेऊया। मित्रांनो, सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये खूप मोठं वादळ उडालंय। पहिली गोष्ट म्हणजे 4 मंत्र्यांची हकालपट्टी आणि ते 4 मंत्री कुठे करणार प्रवेश याचा घेतलेला सविस्तर आढावा। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंनी जवळजवळ 90 जागी आपले उमेदवार उभे केले। 50 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडून मुंबईत फोडलं, तरी देखील मुंबई सारख्या शहरामध्ये एकनाथ शिंदेंना फक्त 29 का 27 जागा जिंकता आल्या। उद्धव ठाकरेंकडून ज्या नगरसेवकांना फोडलं ते सगळ्या नगरसेवकांचा पराभव झाला असून एकनाथ शिंदेना मुंबईत मात्र जबरदस्त दणका बसलाय। ही जबाबदारी होती रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्याकडे। मुंबई महानगरपालिका जिंकायची, मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व तुम्ही करायचं, मुंबईमध्ये आपली सत्ता आली पाहिजे किंवा मुंबई महानगरपालिका सांभाळायची, हे सगळ्याच्या सगळं योगेश कदमांच्या डोक्यावरती एकनाथ शिंदेंनी भार दिला होता। स्वतः देखील फिरत होते। योगेश कदमांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार दरम्यान नेमका प्रचार कुठे केला त्यांना सवाल त्यांनी विचारलाय। योगेश कदम यांनी ज्या प्रकारे आपला पराभव त्यांनी सहन करून घेतलाय, आता मात्र योगेश कदमांची हकालपट्टी आता होणार तय झालंय। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षातून सध्या मंत्रिपदावरून योगेश कदम यांची हकालपट्टी करून नारायण राणेंचे सुपुत्र असणारे निलेश राणे यांना गृहराज्यमंत्री पदावरती नवीन बढती मिळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। त्यामुळे योगेश कदम यांनी ज्या प्रकारे मुंबईच्या राजकारणामध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठा पराभव सहन करावा लागला, त्यामुळे योगेश कदमांचा आता काटा एकनाथ शिंदेची शिवसेना काढायला लागलेली आहे। त्यामुळे निलेश राणेंना पुन्हा एकदा नवीन संधी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदावरती पहिल्यांदाच मिळत असते। एकनाथ शिंदेचं हे खूप मोठं वर्चस्व ते महाराष्ट्रामध्ये प्रसारित करतील असं शिंदेंना वाटते। त्यानंतर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेनंतर एकनाथ शिंदेचा जो बालेकिल्ला होता छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील नगरपालिकेला, त्यानंतर महानगरपालिकेला आणि आता जिल्हा परिषदेला ज्या मंत्र्यांकडे त्या सगळ्या जबाबदारीला, त्या सगळ्या मंत्र्यांचे दारुण पराभव त्या निवडणुकीमध्ये झाले असून शिंदेगडाची छत्रपती संभाजीनगरमध्ये वाताहत झाली आहे। 2-2, 3-3 मंत्री, 6-6 आमदार
संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सगळ्या निवडणुका महानगरपालिकेमध्ये 97 जागी उमेदवार उभे केले. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेसाठी 97 जागी उमेदवार उभे केले. मात्र 13च जागी त्यांना विजय मिळवता आलाय आणि हा विजय मात्र प्रचंड संतापाचा विजय दिसतोय. स्वतः मंत्री असताना, स्वतः आमदार असताना, स्वतःकडे संपूर्ण पालकमंत्री असताना तुम्ही अशा प्रकारचा परफॉर्मन्स देता. यामुळे आता संजय शिरसाट यांची हकालपट्टी आणि त्या जागी एकनाथ शिंदेचे विश्वासू असणारे प्रदीप जयस्वाल यांची मंत्रिपदावरती, पालकमंत्रीपदावरती वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदाच असा मोठा तडाखा त्यांना आता बसणार आहे. त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं नाव येते ते म्हणजे मीरा भाईंदर. मीरा भाईंदर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गद्दारी करून गेलेले प्रताप सरनाईक यांचा तो बालेकिल्ला समजला जायचा. मीरा भाईंदरमध्ये एकनाथ शिंदे यांनी जोर लावला, ताकद लावली आणि त्या भागामध्ये सत्ता येईल अशा प्रकारची गत होती असं प्रताप सरनाईक सांगायचे. सुरुवातीला प्रताप सरनाईक यांनी म्हटले की मीरा भाईंदरमध्ये संपूर्ण शिंदे सेना सुबळावरती लढणार, सुबळावरती लढून या ठिकाणी आपली सत्ता आणणार असं प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना थेट सांगितलं. मीरा भाईंदर महानगरपालिका आपलीच. मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, मीरा भाईंदरमध्ये 22 वरून थेट 3 नगरसेवकांवरती एकनाथ शिंदेची शिवसेना आली. गेल्या वेळेस 22 होते, आता मात्र 3च जागेवरती त्यांचा विजय झाल्याने प्रताप सरनाईक यांची मात्र उचलबांगडी आता फिक्स झाली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या वेगवेगळ्या घोटाळ्यामध्ये नावं, अशा असा मोठा पराभव, यामुळे आता प्रताप सरनाईक यांची उचलबांगडी होऊन त्या ठिकाणी नवीन चेहरा देण्याच्या एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केल्याची महत्वाची बाब आता समोर येते. त्यानंतर मित्रांनो, पुढचं आणि महत्वाचं नाव तुमच्या समोर आहे गुलाबराव पाटील जळगाव. गुलाबराव पाटील हे पालकमंत्री, एकनाथ शिंदेचे सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदेचे जवळचे, परंतु त्यांना देखील त्यांच्या धरणगाव नगरपालिकेमध्ये, त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या गावात सत्ता गमवावी लागली. ज्या मंत्र्यांना त्याच्या गावातील सत्ता ते ठेवू शकत नाहीत, त्यांना कशाला मंत्रिपदावर ठेवायचंय असा शिंदे सेनेतील नेत्यांचा सूर आता आवडू लागलाय. त्यामुळे 22 नगरसेवक फक्त निवडून आल्यामुळे, सत्ता हातातून गेल्यामुळे आणि अमोल पाटील यांच्या नावाची इथे जोरदार चर्चा असून अमोल पाटील मंत्री होतील असं सध्या तिथून सांगितलं जाते. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना जळगाव, नाशिक या भागातून अतिशय मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची देखील उचलबांगडी आता फिक्स झाली. म्हणजे गुलाबराव पाटील, मीरा भाईंदरची असणारे प्रताप सरनाईक, त्यानंतर संजय शिरसाट आणि इकडे असणारी योगेश कदम, या चौघांची शिंदेगडातून अकलपट्टी आता तय झाली असून राज्याच्या राजकारणावरती याचे खूप मोठे परिणाम होतील. ते कोणत्या पक्षात जातील हे आता बघावं लागेल. धन्यवाद.